नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ब्लॉग मध्ये। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मला बघताय आणि आज मी तुम्हाला इथे एकटा दिसतोय। त्याच्या मागचं कारण असं आहे की आमचे जे साक्षी मॅडम आहे त्या ऑफिस मध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी स्पेशल प्लॅन करतोय। जसं की तुम्हाला माहिती आहे सामग्री लागते काय काय, ते सामग्री याच्यासाठी ही लागते की आम्ही आणले शेजवान चटणी। शेजवान चटणी मी आणून ठेवलेली आहे। मी आणून ठेवलंय काय आहे, पेरी 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 मसाला, मुद्दाम आणून ठेवलाय पेरी पेरी मसाला। मी अशी डिश काहीतरी विचार करतोय बनवायची की ज्याच्यामध्ये लाईक पिझ्झा पण वाटेल आणि तो कोफ्ता पण वाटेल। आणि असं काहीतरी चाललंय माझ्या विचारमध्ये, काहीतरी युनिक बनवायला की तिला पिझ्झा आणि कोफ्ताचं दोन्हीची मजा आली पाहिजे। खूप गरम होते, अत्यंत उकळत आहे मला, म्हणून मी एक्झॉस्ट फॅन मध्ये बघतो तो गर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 
आज बघा तुम्ही या ब्लॉग मध्ये जय गाडगे बनवते त्याच्या बायकोसाठी स्पेशल डिश. आम्ही यासाठी अजून एक गोष्ट आणली जो की आहे ब्रेड. ब्रेडची एक्सपायरी डेट नाही आज तारीख किती आहे? टाइम आहे याला टाइम आहे. चलो ब्रेड झालाय, त्या गोष्टी झाल्यात. अजून एक गोष्ट, महत्वाची गोष्ट जी माझ्या कामाचं चीज होईल त्यासाठी मी आणलंय चीज. तुम्हाला दिसतंय मी चीज आणलंय. मी तुम्हाला फ्रीज वरती ठेवलाय सध्या. कॅमेरा सेटअप माझा असा ठेवलाय. बाय द वे तुम्हाला आता माझ्या आवाजची क्लिअरिटी येत असेल मस्त वेगळी, कारण आम्ही आता माईक लावून बोलतोय सध्या. किती उकळतोय शप्पर, एसी लावते मला. बाकी आतापर्यंत व्हिडिओ बघत असण्यासाठी धन्यवाद. मी तुम्हाला पुढची एक स्टेप बाय स्टेप सांगतो, पण मला असं वाटतं तर वेळ झाली साक्षीला आणायची, म्हणून मी तुम्हाला आता लगेच स्टेप सांगू शकत नाही. मी साक्षीला आणल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगतो, कारण सरप्राईजचा वडापाव झालेला आहे. नमस्कार मंडळी. जरा मोठ्याने बोलतेस का? कारण मला माझा आवाज जातो असा पण ब्लॉग मध्ये. तुझा आवाज खूप बारीक आहे. माझा आवाज बारीक आहे, त्याला मी काय करू? मला ऐकायला येतंय. काय आपलं ठीक आहे. बाय द वे मी आता आली ऑफिस मधून. आमचे साहेबच आम्हाला घेऊन आले आणि त्यांचा काहीतरी गोंधळ चालू आहे असं किचन मध्ये मला कळलं आल्या. आणि तुम्हाला एंट्री नाही आहे आणि ते किचन मध्ये जाऊनच देत नाहीयेत मला आल्यापासून. अरे येऊ तर दे मला. नाही, आज गाडगे किचन मध्ये तुमचं स्वागत नाहीये. तुम्हाला फक्त जेवणामध्ये आमंत्रण आहे. अरे काय करतोय ते तर बघू दे. एकाच शर्तीवरती तुम्हाला एंट्री भेटेल. काय? की तुम्ही आमच्यासाठी व तुमच्यासाठी व आपल्या आजीसाठी एक सुंदर कप चहा ठेवता का, तरच तुम्हाला एंट्री भेटेल. तेच बनवायला मी आत येतेय. अच्छा चालेल, मग तवर मी परंतु करू. मला पसारा आवडू दे, नाही तर तू बोलशील की पसारा केला आहे आणि त्या ब्लॉग मध्ये माझी धजी उडवशील. थांब बोललोय तुला. थांब, नेव पडेल. थांब. कचरा टाकू दे. येऊ का? नाही. थोड्या वेळाने 5 बोलल्याच्या नंतर. काय तू उलटे आकडे मोजू शकते. मला खूप भूक लागली. माझ्याकडे एक वस्तू आहे तुला भूकेसाठी थोडंसं नमतं करायसाठी. चाय तर ठेवते मी, ते तुला देईल त्याच्यानंतर तू चहा ठेवायला आहे. 5 मिनिटं दे तुला. मी स्टार्टर देतो जवळ डिश व्हायच्या आधी. मला 5 मिनिटं पण 15 सेकंद दे. 15 ते 1 0 मोज. ठीक आहे. नाही, अजून नाही. मी बोले तेव्हा काउंटडाऊन चालू कर. नाही. यस. चुकीचं आहे. मग ठीक आहे. खूप भूक लागली आहे. तू येताना काय खाल्लं नाहीस का? काहीच नाही खाल्लं मी. मग तू डायरेक्ट आली घरी? तूच घ्यायला आला होता ना? हा, मी घ्यायला आलो, पण मला असं वाटलं तू सँडविच खात होतीस. नाही, काय खाल्लं मी आज बाहेरचं? काहीच नाही खाल्लं. काहीच नाही. थांब बस बाहेर. पुन्हा डोकू नकोस. आमच्या घरात आम्ही फायनली वायफाय लावलं, बिकॉज हे व्हिडिओ अपलोड करायला एवढं नेट जात होतं ना, तर असं वाटतं की ते वायफाय लावून गेलेलं बरं. त्यामुळे आता वायफाय आलं. आम्ही दोघं पण एक शो बघत होतो. जेव्हा आम्ही रिलेशनमध्ये पण नव्हतो, आम्ही नॉर्मल असं होतो, तेव्हा त्यांनी मला एक शो सांगितलं होतं बघायला. तो मी आज परत लावलाय. असं छान शो आहे हा. आणि काय हवं मला तर खूप आवडतो. यांना पण ह्यांनी मला सांगितलं होतं की बघ मला. नाही, 15 पर्यंत तुम्ही मोजलंच नाही मॅडम. माझं लक्ष आहे, माझं लक्ष खूप चांगलं आहे. एक मिनिट उलट मोजायचं मॅडम. हा 15 काय? हा 15 14 13 12 11 10 9 8
पाच. थांब एक मिनिट. ए डुग्या तुझा फोन आला. तुझा फोन आला का? नाही. बघतोस का? ए डोकवायचं नाहीये. हे 5 च्या नंतर 2 कसं काय? अरे 5 नंतर काय येतं? 4 मध्ये 4. 3 3 नीट बोल. डुग्या 3 नीट बोल. प्रामाणिकपणे खेळा. 10 हा 9 हा 8 हा 7 6 6 6 5 5 4 4 3 2 2 1. धरा. स्टार्टर आहे हा तुमच्यासाठी. हा स्टार्टर एन्जॉय करा. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये येऊ शकता. हे एकदम वेगळं आहे. धन्यवाद. थँक्यू. नाही मला वाटलं सॉस आहे म्हणजे मला सॉस नाही आवडत. सॉस का दिलाय मी? 1 मिनिट वापस द्या. असं घेऊन परत घ्यायचं नसतं. 1 मिनिट द्या. 1 मिनिट. आणि ते चिप्स खूप कमी आहेत. अच्छा चिप्स नाहीये. आय वॉन्ट मोर चिप्स. हे यार हे माहिती का टाकलं? हे असंच किती टेस्टी दिसत होतं. धंपा 1 नंबरचं. टाक ना सगळं. यू नो आय लाईक इट. बाय. थँक्यू. ओके तुला एंट्री दिली आहे मी माझ्या किचन मध्ये. तिने माईक असं ठेवला तर मी कसा बोलणार? असंच बोलणार ना. सो येस आता हे काय करताय? काय करताय तुम्ही? याच्यामध्ये मी टाकलेत बटाटे टाकलेत. आणि बटाटे टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये मी थोडा भरपूर सारे मसाले आहेत जे मी आता एवढं डिस्क्राईब करू शकत नाही. ऑरिगेनो टाकलाय, पेरी पेरी मसाला टाकलाय, त्याच्यामध्ये मी कांदा टाकलाय, टोमॅटो टाकलाय, मी त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकली, कोथिंबीर टाकली आहे. आणि माझं एक सिक्रेट एक चटणी होती ती मी त्याच्यात टाकलेली आहे. आणि आता मी याच्यात बिस्किट कुठली बिस्किट देतात सांग. बिस्किट आहे मोनॅकोचं आहे. मोनॅको नाही, मोनॅको जे तिखटवालं आहे ते वाला. मोनॅको चिकटवाला ठीक आहे. ओके. हे असं असं करते ना असं वाटतं काहीतरी देते मला. नंतर कळतं काय माहिती. बाय द वे गाईस तुम्हाला एक गोष्ट दाखवते. बघा कशी बसली आहे अंगावर येईल. आमच्या खिडकीच्या बाहेर एक पालमावशी येऊन बसली आहे. मी काय बोलतो ऐक ना, मला एक गोष्ट सांग. काय ते यंत्र असतं ना स्मॅशर. स्मॅशर. आय थिंक आपल्याकडे आहे तो. पण ते But मला कुठे एक्झॅक्टली माहित नाही. अरे तो स्मॅशर नाहीये. वेळेला खेळ आणि गरजेला सीता. गरजेला पडी. वेट आपल्याकडे आहे ते. इकडे आमचं चाय पण उकळतोय. इथे आमचं काहीतरी खाणं बनतंय. हा बिकॉज हाताने बनवलेली जी गोष्ट असते त्याची चव खूप वेगळी असते. काय असतं काय असतं? खूप खतरनाक चव असते. अरे बापरे खूप जास्त इमोशनल होत आहे. मला 2 ते मसाले फक्त टाकतो. हे तुम्हीच पकडा. Actually काय ना मी इकडे फिरतोय. हे तुम्ही सांगा कसं काय करताय काय चालू आहे. बोला मिस्टर जय गाडगे तुमचं हे किचन आहे. तर तुम्ही आज काय बनवताय? काय स्पेशल? स्पेशल ऍक्च्युली आमच्याकडे स्पेशल आज काय आहे ना, आज आहे ना, आज सकाळी माझी बायको कामाला जाताना ना तिने मला एक डायलॉग मारला. सांगा विचारू बरं तो डायलॉग काय? काय डायलॉग? डायलॉग असा होता की तुझ्यासाठी मी स्वयंपाक करते, सगळं करते, तू माझ्यासाठी काय करतोस, काय उचलतोस? म्हणजे ती फक्त सकाळी लेट उठते, माझी आई स्वयंपाक करत असते आणि चपात्यांना आलटी पालटी देते, तर त्याला ती स्वयंपाक म्हणते पण ती करते. 1 मिनिट. तर साहेबांचं म्हणणं असं आहे की मी सकाळी उठून काहीच काम करत नाही, ह्यांची मम्मा काम करते. हा हे तर एक वेळ बरोबर आहे की ते माझ्यापेक्षा लवकर उठतात. लवकर उठते म्हणजे तीच करते. मी उठते लवकर. मी लवकर नाही उठत, त्यांच्यापेक्षा तर खूपच लेट उठते. उठलीच्या नंतर आहे ना अशी रिस्टार्ट होते. अशी रिस्टार्ट होते. रिस्टार्ट झाल्याच्या नंतर हिला आठवतं सगळं. इन्सल्ट आहे माझा. इन्सल्ट नाही, पोस्ट केलं. मी उठते. मी उठल्यानंतर चपात्या करते फक्त इथे सकाळच्या. बाकी मी काय करत नाही. आय ॲग्री.
मी आत्ताच स्वयंपाक करते, तो पण आता माझ्या नवऱ्याने हलका केलाय. स्वयंपाक नाही केलाय, मी starter दूध टाका ना त्याच्यात. माझा हात खराब आहे साक्षी, मी दूध कसा टाकू? मच्छी त्यांना शिरपायला टेन्शन बघताय. पहिल्या पेपरला जरी एवढं टेन्शन होतं का? तो आता काय करायचंय, याला ना डबल लेअर करायचं मला प्रत्येक याला टाकलं थोडस, ठीक आहे. याला याच्यावरती हे थोडं टाकलं. ते काय आहे? चीज आहे. काय चीज? चीज मॉझरेला चीज. माझ्या कष्टाचं चीज आहे ते, माझ्या कष्टाचं चीज आहे. ओके, ह्याला टेस्ट केलं का तू? हा ठीक आहे. ओके ओके, खाऊ नको चीज, लक्ष आहे माझं तुझ्याकडे. सो हे झालं असं. याला यानंतर याच्यावरती थोडासा काय टाकायचं होतं? कांदा. थोडासा कांदा ते आपण खाल्ल्याच्या नंतर डिसाईड करू, कारण मी सध्या काय नाव नाही ठेवलंय, मी फक्त करतोय. आम्ही नाव नाही ठेवलं, आम्ही चांगल्या घरातली मुलं, आम्ही सगळ्यांना ॲप्रिशिएट करतो. तुम्ही पण छान, मी पण छान. ओके ठीक आहे. ठीक आहे, झालं. हे झालं. ह्याच्यानंतर दुसरा ब्रेड घ्यायचा आहे. हे करणारच होतो. ओके, हे झालं. असं दिसतंय असं, ठीक आहे. पण याला अजून लेअर करायचे मला, पण याला ना साईडला ठेवू. ठीक आहे, अजून एक ब्रेड घेऊ आपण. ब्रेड याच्यावरती ठेवू. त्याच्यावरती आपण वापस हे टाकलं होतं, काय टाकलं होतं शेजवान चटणी. पहिले मी शेजवान चटणी टाकतो. मी आता सगळे वाटीत बिटीत काढले, मी शॉर्टकट मारले, कारण मला पहिला ट्राय. तो प्लीज असं मला सध्याची करू नका. तू मेवणीत पाडलं माझं. दादाला पण आपण आता बरीचसा बघणार बनवू. डिशेस बाहेर आलेले आहे. ओ दादू, काय रिॲक्शन आहे? याच्यामध्ये बघ ते चीज बघ कसं. हा, ह्यांनी केलेलं चीज. मी याच्यावरती स्माइली काढली होती, तर स्माइली गेली, त्याचे डोळे एवढेच होते आणि स्माइल स्वच्छ होती, पण ते सगळं त्याच्यावरती उड्या मारल्या त्यांनी. ओके, टेस्ट करू. तोच वाला चीज पडेल आता. आणि हा आता मी फर्स्ट बाईट घेणार आहे. चांगलंच असेल काय माहिती. मी माझा ट्राय करतो. मस्त आहे मम्मा. चक्कपणा करतो तो. बाईट तर घेत असं आहे, कट नाही केला मुद्दाम. घे बाईट. एवढा म्हणता? हे तुला काय काय reaction नाही. पक्का खराब लागला. गेला खड्डा. काय झालं? तुला नाही आवडलं? तर नेक्स्ट टाइम मी असं काय बनवू शकणार नाही आणि माझं कोणाला आवडणार पण नाही. एवढं चांगलं झालंय विद्या. यार 50 रुपये तुझे कापायला पाहिजे. अँड नॉट फॉर ऍक्टिंग. खरंच खूप छान झाले, माझ्यापेक्षा छान झाले. म्हणजे मी जे बनवायचे त्यापेक्षा खूप छान आहे. ओ माय गॉड, लिटरली. चला आता मग आम्ही एन्जॉय करतो आमचा मील.
आजचा ब्लॉग इथं संपूया. ठीक आहे. ते असं करतात ते लोक, असं करतात. आम्ही असं नाही करत, आम्ही असं करूया. धन्यवाद तुमच्या टाइमसाठी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. आणि आमच्या बरोबर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि मला सांगा की याचं नाव नक्की काय ठेवू, कारण हा तुम्हाला काय सांगू, याच्यातला जो लेअर आहे ना, ओ माय गॉड, बघा चीज अँड चीज. सॉरी आय कांट शेअर. मी कोणासोबत शेअर नाही करणार आहे. ठीक आहे. बाय. थँक्यू. चालायला काय लागलं? हो मस्त.